विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज पंचायत राज मधील चौथा भाग बघत आहोत. ग्रामपंचायत बघत आहोत हे टॉपिक. तर यावरती कंबाईन्सला प्रश्न असतात आणि कंबाईन्स प्रीला, गटकला, गटबला दोन्हीला प्रश्न असतात. महत्त्वाचा टॉपिक आहे, व्यवस्थितरित्या समजून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा. भरपूर विद्यार्थी असे आहेत व्हिडिओज बघत आहेत मात्र व्हिडिओला लाईक करत नाही आहात, त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक पहिला, खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे. तर अ दिलेला आहे, मूलतः राज्यघटनेच्या अनुच्छेद 243B नुसार ग्रामसभेची व्याख्या करण्यात आलेली आहे. ब ग्रामसभा ही कायमस्वरूपी संस्था असून तिचे सदस्य हे निर्वाचित नसतात. क जरीही त्यांची नावे मतदार यादीत नोंदलेली नसली तरी ग्रामसभा ही मुख्यतः 18 वर्षे वयावरील सर्व व्यक्तींची मिळून बनलेली असते. ड ग्रामसभा ही गाव पातळीवर कार्यरत असलेली वैधानिक लेजिस्लेटिव्ह संस्था आहे. तर त्याचे अ, ब आणि हे ड विधान बरोबर आहे, हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 2, ग्रामसभेबाबत आणि ग्रामपंचायतीबाबत थोडीशी माहिती डिटेल्स सांगते तुम्हाला. ग्रामपंचायतीची निवडणुका संदर्भात ग्रामपंचायत म्हटलं की कलम कोणता येतो? 40. ग्रामपंचायत घटनेत उल्लेख कोणत्या कलमात आहे? 40 या कलमात आहे. आणि ग्रामपंचायत पात्रता काय आहे त्याची? संबंधित गावची रहिवासी असावी, 21 वर्ष पूर्ण असावे. तिथे 18 वर्ष दिलं होतं त्यामुळे ते पर्याय क्रमांक चुकला होता. 18 वर्ष नाही तर 21 वर्ष पूर्ण असावे. संबंधित गावाच्या मतदार यादीत नाव असावे. सरकारी नोकर असावा. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा. 12 ऑक्टोबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे. स्वतःच्या राहत्या घरी स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे आणि जात प्रमाणाची अट शिथिल केली आहे 2015 पासून. ठीक आहे. आणि ग्रामपंचायत सदस्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू नाही आहे. परत त्यांचा कार्यकाळ काय असतो सभासदांचा? तर ग्रामपंचायतीच्या सभासदांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष असतो. कमी अधिक राज्य सरकारचा आणि राज्य सरकारनुसार कमी अधिक असू शकतो. सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष आहे आणि काही कारणास्तव ग्रामपंचायत बरखास्त झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. आणि निवडणूक वैधता 15 दिवसात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरावर जाता येते. आणि एकापेक्षा जास्त जागेवर निवडून झाल्यास 7 दिवसात जिल्हाधिकाऱ्याकडे एक जागा सोडून बाकी सर्व जागांचा राजीनामा नाहीतर सर्व जागा रिक्त होतात. आणि ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958च्या कलम 5 नुसार करण्यात येते. आणि हा कायदा 1 जून 1959 पासून लागू झालेला आहे. आणि 2012 नव्यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे बदल करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, हे होतं ग्रामपंचायतीबाबत थोडक्यात माहिती. का बरं चुकलेलं होतं? कारण तिथे आपल्याला 18 वर्षे वयावरील नाही तर 21 वर्षे वयावरील सर्व व्यक्तींची मिळून बनलेली असते. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबतीत खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. अ दिलेला आहे, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ब ग्रामपंचायतीच्या मालकीचे मालमत्तेचे संरक्षण करणे. क ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. कंबाईन प्री एप्रिल 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे फक्त क. प्रश्न क्रमांक 3, नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला आहे. प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. खालीलपैकी कोणते कलम ग्रामसभेशी संबंधित आहे? तर कलम 243A
कलम इथे आणि व्याख्या ग्रामसभेची कुठे आहे तर 243B मध्ये व्याख्या आहे आणि ग्रामसभेशी कलम कोणते संबंधित आहे 243 आहे. प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्यायचे आहे. राज्यसभा मुख्याला विचारलेला प्रश्न आहे. ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा प्रत्येक नियमित ग्रामसभेच्या सभेपूर्वी घेण्यात येईल. गावामध्ये काम करीत असलेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यावर ग्रामसभेचे शिस्तविषयक नियंत्रण नसते. ग्रामसभेने किंवा यथास्थिती पंचायतीने सूट दिलेली नसेल तर गावात काम करणारे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्रामसभेच्या सभांना हजर राहतील. तर त्याचे पर्याय कोणते बरोबर आहे तर अ आणि क. अ आणि क हे विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत. खालीलपैकी कोणता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. तांत्रिक सेवा पूर्व 2022चा विचारलेला हा प्रश्न आहे आणि वरील सर्व त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं, माहिती नाही. ग्रामपंचायतीचा स्रोत घरावरील करही आहे, गावामधून जमा झालेला, त्याच्यामुळे दोन ऑप्शन असल्यामुळे हा प्रश्न रद्दच करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. संयुक्त गट पूर्व नोव्हेंबर 2022चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही. संयुक्त गट पूर्व 2022ला बघा 2 सलग प्रश्न विचारलेले आहेत. ग्रामसेवकाचे काम कोणते कोणते आहेत. ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे यापैकी नाही. तर यापैकी एकही नाही आहे. निधीचा योग्य वापर करणे नाही. ग्रामसभा घेणे. ग्रामसेवकाचे काय काम आहे. प्रश्न क्रमांक 9. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्याचा समूह बनवा. कंबाईन बी पूर्व ऑक्टोबर 2022चा हा प्रश्न आहे. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. क. ग्रामसभेला निवडणूक असते. ड. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. नाही, हे याच्यात सुद्धा हॅशटॅग 2 पर्याय त्याचे असे पर्याय बरोबर आहेत, त्याच्यामुळे ह्या सुद्धा क्वेश्चन त्यांनी रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. पुढील विधाने योग्य विधानांची पर्यायातून निवड करायची आहेत. दिलाय गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांची ग्रामसभा बनते. 74व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेची तरतूद केली. पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीचे सरपंच भूषवतात. ग्रामसभेची बैठक वर्षातून 2 वेळा बोलावणे आवश्यक आहे. 2च वेळा का फक्त ग्रामसभेची बैठक. किमान अ आणि क बरोबर आहे. किमान 5 ते 4 वेळा आहे आणि अ सुद्धा स्त्री पुरुष नागरिकांची ग्रामसभा बनते नाही. 74व्या घटनादुरुस्ती बरोबर आहे. अ बरोबर आहे आणि क बरोबर आहे. हे नाही. पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीचे सरपंच भूषवतात. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात आहे. दिलाय ग्रामपंचायतीच्या सेवकाची नेमणूक पंचायत ठराव करून करते. ब. पंचायतीला कोणत्याही सेवकाला लेखी आदेशाद्वारे निलंबित अथवा बडतर्फ करता येईल. क. पंचायतीने दिलेल्या अशा कोणत्याही आदेशाविरुद्ध सेवकाला 15 दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. ड. ग्रामपंचायतीच्या सेवकाचे वेतन हे पंचायत समिती फंडातून दिले जाते. तर काय आहे अ आणि ब. त्याचे अचूक उत्तर आहे अ आणि ब. काय आहे अ. ग्रामपंचायतीच्या सेवकाची नेमणूक पंचायत ठराव करून करते आणि ब. पंचायतीला कोणत्याही सेवकाला लेखी आदेशाद्वारे निलंबित अथवा बडतर्फ करता येते. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. ग्रामसभेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचे विचारले. अ दिला आहे. ग्रामसभा स्थापन करण्यामागचा उद्देश ग्रामीण जनतेला एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणे. ब. ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याची वैधानिक जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. क. ग्रामसभेद्वारे ग्रामीण जनतेला आपले विचार, मते आणि तक्रारी व्यक्त करण्याची संधी दिली जाते. तर पर्याय क्रमांक 12चं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12चं अचूक उत्तर आहे फक्त ब.
ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याची वैधानिक जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. प्रश्न क्रमांक 13, ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? गटसंयुक्त गट क ला विचारलेला प्रश्न आहे. आणि कोणते विधान योग्य नाही तो विधान वाचून घेऊयात. पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात. 2, पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदाराची मिळून ग्रामसभा बनते. 3, ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते. 4, त्याची ग्राम पातळीवरील अधिकार आणि कार्य राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात. नाही, हे कुठे, हे चुकीचं आहे. योग्य नाही 2 नाही आहे. केंद्र अधिकार केंद्र सरकार कुठे करतो? 2 नाही आहे, त्याच्यामुळे हा प्रश्नच कॅन्सल केला आहे त्यांनी. प्रश्न क्रमांक 14, खालील विधाने विचारात घ्या. कंबाईन बी ला विचारलेला प्रश्न आहे. अ आहे, सरपंचाची ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. ब, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. क, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर ते लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. फक्त अ बरोबर आहे. सरपंचाची ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झाली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. बाकीचे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत विधाने विचारात घ्यायचे. कंबाईन बी 2021 चा प्रश्न आहे. अ दिलाय, ग्रामविकास समितीतील सदस्याची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. ब, ग्रामविकास समितीतील सदस्यापैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. क, तिच्या सदस्यापैकी 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. ड, उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. ई, ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. तर फक्त ब, क, ई. ब काय दिला आहे? ग्राम विकास समितीतील सदस्यापैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. क, तिच्या सदस्यापैकी 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. आणि ई, ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे. अ, ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षा राखणे हे सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. चुकीचं. ब, प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. तर विधान ब बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 विधान ब बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17, खालील विधाने विचारत घ्या. कंबाईन बी 2020 प्रश्न आहे हा. अ दिलाय, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल सुधारणा फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. ब, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्याच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्या ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल सुधारणा करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. तर दोन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान RG असे मागे पण हा प्रश्न विचारलेला आहे बघा. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान RG असे रिपीट आहे हा प्रश्न. कंबाईन बी 2020 प्रश्न आहे. तर पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे. ग्राम स्वराज अभियान कोणती योजना? ही पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे. 19 प्रश्न क्रमांक, राज्य शासन खालीलपैकी कोणत्या कारणास्तव ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते? तर कोणत्या कारणास्तव विसर्जन करू शकते? तर 4ही विधान बरोबर येतात. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करणे, ग्रामपंचायत आपले कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही, ग्रामपंचायत पंचायत समितीने दिलेल्या आदेशाचे पालन करीत नाही आणि ग्रामपंचायतमधील अर्ध्यापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत यामुळे.
पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते? तर किती दिवसाच्या आत अपील करता येते? विभागीय आयुक्ताकडे 15 दिवसाच्या आत अपील करता येते. 21. प्रश्न क्रमांक. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त इतकी असते. किती असते? 7 व 17. प्रश्न क्रमांक 22. ग्रामसभा आहे. ग्रामसभा काय आहे? ग्रामस्थांची परिषद आहे. पंचायती राज व्यवस्थेची प्राथमिक संघटना आहे. त्यामुळे हे हॅशटॅग दिलेला आहे याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कंबाईन विथ 2019चा प्रश्न आहे. आणि कोणते विधान चुकीचे आहे? तर विधान वाचून किंवा सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्याच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यास 3/4 बहुमताची आवश्यकता असते. जर अविश्वासाचा ठराव पेटवला गेल्यास 2 वर्षात तो मांडता येणार नाही. आणि 4 सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव अखेरच्या वर्षात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24. केंद्रशासित प्रदेश आणि मतदारसंख्येची टक्केवारी विचारलेली आहे. तर बिहार मतदार क्षेत्रामध्ये किती आहे टक्केवारी? 5%. चंदीगडमध्ये 20%, छत्तीसगडमध्ये 10% आणि त्रिपुरामध्ये 12.5% आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 बघत. खालील विधाने विचारात घ्यायचे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यातील कलम 243 अनुसार ग्रामसभेला संवैधानिक अधिकार आहे. ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात. तर वरील सर्व विधाने बरोबर आहेत. ग्रामसभेला निवडणूक राहत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत आणि कोणते बरोबर आहेत ते सांगायचे आपल्याला. तर दिला आहे विधान. तर ग्रामपंचायत हे ब्रिटिशांच्या काळापासून स्थानिक प्रशासनाचे एकक होते, परंतु त्यांना शासकीय नियंत्रणाखाली काम करावे लागत असे. बरोबर. भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये स्थानिक शासनाबाबत कायदे करण्याचा अधिकार खास करून प्रांतिक विधिमंडळास प्रांतिक विधानिक यादीतील नोंद क्रमांक 12 अन्वये दिला होता. चुकीचा आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 41 कुठे 41 अन्वये आहे? 40. पर्याय क्रमांक फक्त. प्रश्न क्रमांक 27. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी देखील असतो. बरोबर. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सेवक असून त्याचे वेतन आणि भत्ते जिल्हा निधीतून दिले जाते. बरोबर. 27. जिल्हा निधीतून थोडी दिली जाते. विधान बरोबर आहे. सचिव असतो ग्रामसभेचा, पंचायत सचिव हा ग्रामसभेचा सचिव असतो आणि ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक. फक्त हे त्याचं वेतन आणि भत्ते जिल्हा निधीतून नाही मिळत त्याला. प्रश्न पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 28. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्यायचे. दिल्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवावी लागते. विशेष सभा बोलवण्याची मागणी किमान 1/3 सदस्यांनी करणे आवश्यक असते. नाही, चुकीचं. विशेष सभेच्या मागणीची सूचना जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते. बरोबर. आणि ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येते. बरोबर. क आणि ड. अयोग्य पर्याय विचारले आहे. हे बरोबर पर्याय आहे. बरं, नाही तुम्हाला वाटतं राईट केलं तर. अयोग्य विचारलेले आहेत आपल्याला. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवावी लागते. बरोबर. आणि विशेष सभा बोलवण्याची मागणी किमान 1/3 सदस्यांनी करणे आवश्यक असते. बरोबर. आणि जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागत नाही आणि ही सूचना परत मागे घेता येत नाही. प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत. नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठका भरवण्याचा अधिकार कोणास आहे? कोणास आहे? तर वरील सर्वांना, म्हणजेच सरपंच, गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना. प्रश्न क्रमांक 30. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? तर पानपट्टी, यात्रा कर, गोळा केलेल्या जमीन महसुलीत 30% विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देते. तर काय आहे? तर वरील सर्व.
घरपट्टी, पानपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुली 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. बरोबर. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देते. वरील सर्व विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 31 बघणार आहोत आता आपण. ग्राम विकास समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलेलं आहे. तर या समितीतील सदस्यास पदावरून दूर केवळ ग्रामपंचायतच करू शकते. ग्राम विकास समितीच्या सदस्यांना फक्त पदावरून दूर केवळ ग्रामपंचायतच करू शकते. आणि बरोबर असणारे विधान काय आहेत. या समितीमध्ये किमान 12 आणि 24पेक्षा जास्त नसतील इतके सदस्य असतात आणि 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यातून असतील आणि 1/2 पेक्षा कमी नसतील इतक्या महिला सदस्य असतील. प्रश्न क्रमांक 32. ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे. ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे. तर किती आहे. मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत म्हटलेलं आहे. एसओपी 2015चा प्रश्न आहे. ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते. ब. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणूनही काम करतो. ड. त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते. तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो. पर्याय क्रमांक 33/4 ड आणि ई हे बरोबर नाहीत विचारलेलं आहे. हे चुकीचं आहे. त्याचे वेतन ग्रामपंचायती कुठे ग्रामसेवकाचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते. तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो का. नाही असतो. नोकर नसतो. हा विचारलेला आहे राज्यसेवेला परत प्रश्न. रिपीटेड प्रश्न आहे हा. खालील विधाने विचारात घ्या. एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की उच्च न्यायालय निवडणूक कार्यवाही थांबवण्याचा किंवा नव्याने निवडणुका घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही. ब. उच्च न्यायालय ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकते. तर विधान अ बरोबर आहे आणि ब चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 35. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव 2/3 बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते. राज्यसेवा मुख्य 2014चा प्रश्न आहे. तर काय होऊ शकते. 1 वर्षानंतर त्याच सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येतो. प्रश्न क्रमांक 36 बघत आहोत. खालील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहेत. अयोग्य विचारलेले आहेत. ग्राम न्यायालय कायदा 2008 अन्वये पंचायती राज संस्थांना सगळ्यात खालच्या स्तरावर ग्राम न्यायालय स्थापन करावयाचे आहे जेणेकरून लोकांना विनायास न्याय मिळेल. ब. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 ग्राम न्यायालय अधिसूचित झाले आहेत. त्यातील 9 कार्यान्वित झालेले आहेत. 36चं काय आहे. फक्त अ विधान हे अयोग्य आहे. ब बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37 अ दिलाय. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीच्या एकूण 17 विषय समित्या आहेत. वर्षातून ग्रामपंचायतीच्या एकूण 6 सभा अनिवार्य असतात. बरोबर. 37चं हॅशटॅग दोन्ही 17 विषय समित्या पर्याय चुकीचे दिले आहेत त्याच्यामध्ये आणि पर्याय उत्तरे दिली आहेत. काय सांगायचं. फक्त अ व ब दोन्ही काय. अ व ब दोन्ही नाहीत. केवळ ब म्हणजे काय. चूक की बरोबर हे काहीच कळलं नाही. त्याच्यामुळे हा टेस्टचा प्रश्न रद्द झालेला आहे. प्रश्न क्रमांक 38 बघत आहोत आपण. प्रश्न क्रमांक 40 बघत आहोत. महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती आहेत. तर कारणे कोणती आहेत. सरपंचांची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्याची अनिच्छा, लोकांची निरक्षरता आणि वरील सर्व बरोबर आहे. खालील विधानांचा विचार करा. एसओ पूर्व 2014चा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्रात ग्रामपंचायत उपसरपंच पदाचं आरक्षण असते का. फक्त आरक्षण कुठे असतो. ग्रामपंचायत उपसरपंच पदास. प्रश्न क्रमांक 42 सरपंच ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. ग्रामसभेची व्याख्या ही 40 मध्ये. तर प्रश्न क्रमांक 42 अचूक उत्तर आहे. तर बघा. सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. कलम 40 काय सांगते. ग्रामसभेची व्याख्या सांगते. कलम 40 काय सांगते आपल्याला. सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष होतो. कलम 40 आपल्याला ग्रामपंचायती संघटन सांगते. संघटन
ना की ग्रामसभेची व्याख्या ही कलम व्याख्या सांगते आपल्याला 243. आणि उपसरपंच सरपंचाच्या अनुपस्थित ग्रामपंचायत बैठकीचा तो अध्यक्ष असतो. आपलं हे 2 सरपंच आणि उपसरपंच वरूनच निघते. आणि ग्रामपंचायतीचे संघटन 40 कलम आहे आणि त्याची व्याख्या 243 आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. 2 वा अधिक गावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत असे म्हणतात. त्याकरिता प्रत्येक गावची किती लोकसंख्या असावी लागते? प्रत्येक गावची 600 पेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 44 बघत आहोत. ग्रामसेवकाच्या संदर्भात योग्य विधाने निवडा. STI पूर्व 2013चा हा प्रश्न आहे. आणि दिले आहे ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात. त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते. ग्रामसेवक दैनंदिन कुठे काम पार पाडतात ते नाही. ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात. बरोबर. त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून कुठे नाही. राज्य शासनाकडून. ते ग्रामपंचायत जिल्हा प्रशासनाकडून. ते ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्र व हिशोब सांभाळतात. बरोबर. आणि ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात. नाही, चुकीचं. फक्त. 45. प्रश्न क्रमांक. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव विस्तार अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 46. ग्रामसभेच्या बैठकीबाबत खालील विधानांचा विचार करायचा. PSI पूर्वला विचारलेला प्रश्न आहे. एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठका घेणे. 2 बैठकी दरम्यान जास्तीत जास्त 4 महिन्याचे अंतर. सरपंच व त्याच्या अनुपस्थित उपसरपंच बैठक बोलावू शकतो. ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदाची बैठक घेणे. तर वरील विधाने सर्व बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47 बघत आहोत. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? प्रत्यावाहन. निवडणूक आहे. बरोबर. अनुसूचित जातीसाठी आरक्षण, स्त्रियांसाठी आरक्षण. प्रत्यावाहन हे वैशिष्ट्य गैरलागू ठरते. प्रश्न क्रमांक 48 बघत आहोत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही? कोणते बरोबर नाही आहे? तर पर्याय दिले. अधिकारांचे उल्लंघन किंवा दुरुपयोग, कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसे, कर लागू करण्याचा कसूर. तर वरील एकही नाही याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते? अर्थसहाय्य, सुरक्षा, पायाभूत सुविधा, उत्तरदायित्वाची हमी. तर उत्तरदायित्वाची हमी. प्रश्न क्रमांक 50. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते? कोणामुळे? तर ग्रामसभेमुळे. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? याचा मुख्य 2013चा प्रश्न आहे. तर गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतात. सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवतात. 4 सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थित ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. तर उपसरपंचाच्या अनुपस्थित ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. प्रश्न क्रमांक 52. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती आहे? घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा. वरील सर्व. हा रिपीट क्वेश्चन आहे 2013चा. 30% वाटा आणि योजनांच्या अंमलबजावणीची साठी राज्य शासन ग्रामपंचायतीला अनुदान देते. बरोबर. प्रश्न क्रमांक 53. गावातून गोळा केलेल्या जमीन मोजली किती? 30%. इथे 50% वाटा मिळत नाही. एकही बरोबर नाही. त्याचं उत्तर असायला पाहिजे, कारण 30%च वाटा आहे त्याचा. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्रातील जमिनीचा रेकॉर्ड, महसूल व जमीन सुधारणा या संबंधित मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण असतो? तर तलाठी असतो. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ग्रामपंचायत गठणाची तरतूद भारतीय राज्यघटनेत 73व्या घटना दुरुस्तीपूर्वी सुद्धा होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदा पंचायत समित्या विषयक 2 स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीकरिता भारतीय राज्यघटनेत व महाराष्ट्रातील संबंधित ग्रामपंचायत कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. आणि 4 भारतीय राज्यघटनेत महिलांकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त 50% जागा राखीव ठेवण्याची विशेष तरतूद आहे. 50% जागा महिलांसाठी ठेवावंच लागते राखीव. एकेरी क्वेश्चन आहेत. आता प्रश्न क्रमांक 56 बघत आहोत. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार डॅशच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो. तर 1958. प्रश्न क्रमांक 57. डॅश लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. कोणती? 500 पेक्षा कमी. 58. प्रश्न क्रमांक. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?
18. ग्रामसभेचे सदस्य 21 असायला पाहिजे होते. सदस्य म्हणत आहेत. हो, आपले मतदानाचे 18 केले आहेत ना, त्याच्यामुळे 18 बरोबर आहेत सदस्य, आणि सरपंच 21. 59 प्रश्न क्रमांक. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार महसूल आयुक्त यांच्याकडे आहेत. प्रश्न क्रमांक 60 बघत आहोत. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती वाटा? 30% वाटा. प्रश्न क्रमांक 62. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये झालेल्या व्हिलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे? व्हिलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे? ग्रामपंचायत सचिव. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे? 6. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? 1 दिलाय. गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. नाही. ग्रामसभेची बैठकीचे अध्यक्षस्थान लागू होत नाही विचारलेलं आहे. तर ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतात. सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच अध्यक्षांबरोबर सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थित ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतो. ग्रामसभेला लागू होत नाही म्हणता हे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65 बघत आहोत. गावचा पोलीस पाटील डॅश कडून नियुक्त केला जातो? PSI. कोणाकडून नियुक्त केला जातो तो? तर उपविभागीय अधिकारी. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे? संत. आता तर हे सर्वांनाच माहिती, संत गाडगे महाराज. 67. ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? 7 ते 17. 7 ते 17. 68. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? अनुदान कोणाकडून मिळते आपल्याला? तर पंचायत समितीकडून मिळते. 69. महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? मला वाटते सातारा जिल्ह्यातील आहे. सातारा जिल्ह्यातील, पण ही हिंगोली, टेंभली, चाफळ याच्यापैकी कोणतेच नाही आहे. प्रश्न क्रमांक 70. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? सरपंच. ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. 72. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड मंडळ यांच्याकडून होते. 73. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली आहे? बघा, समित्यावरती परत प्रश्न आलेला आहे. तर लखमत जैन समिती. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या? बलवंतराय मेहता समितीने केली आहे आणि लखमत जैन समिती त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी, परंतु बलवंतराय मेहता समितीने पण केली आहे. प्रश्न क्रमांक 74. ग्रामसेवकाची निवड कोण करते? ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड मंडळ करत असते. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो? ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करतो? तर जिल्हा परिषद करत असते. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? अंतिम निर्णय घेणारी सत्ता म्हणजे ग्रामसभा. आणि ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार कोण पाहत असतो? ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार ग्रामसेवक पाहत असतो. 78. सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून डॅश कालावधीपर्यंत यांच्यावर कोणत्या विश्वास ठराव म्हणता येत नाही? तर 12 महिने. अशा पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्न बघितलेले आहेत ग्रामपंचायत या टॉपिकवरचे. यानंतर सर आपण टॉपिक बघणार आहोत पंचायत समिती. तर पंचायत समिती ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.